जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये माझा कार्यकर्ता टिंकू तलरेजा याला सावकारीच्या पाशातून त्रास होत होता। त्याच्या संदर्भात त्याने तक्रार केलेली होती आणि त्या तक्रारीला मदत करण्यासाठी त्याने मला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आणि मी गेलेलो असताना तिथे पोलीस आणि काही सावकार यांच्या संयुक्त विद्यमाने तिथे माझ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यासाठी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असताना जे शासनाचे नियम आहे किंवा जे न्यायालयाचे आदेश आहे त्याप्रमाणे एखादी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत असताना त्याच्यात DYSP लेवलच्या अधिकाऱ्याने चौकशी करून 1 महिन्याच्या आत निकाल दिला पाहिजे आणि ती चौकशी झाल्यावर तो गुन्हा दाखल केला पाहिजे। पण जळगाव येथील संदीप गावित हे राजकीय दबावाला बळी पडले आणि त्यांनी बळी पडून माझ्यावर खोट्या अट्रॉसिटीच्या गुन्ह्यात, तो अट्रॉसिटीचा गुन्हा ॲक्च्युली ती महिला ही पांचाळ समाजाची होती आणि ती पांचाळ समाजाची असल्यावर तो गुन्हा बसत नसताना त्यांनी मला अटक केली आणि मला माझा मानसिक व शारीरिक छळ केला आणि मला डांबून ठेवलं 1 दिवसभर। याच्या संदर्भात मी मुंबई व नाशिक येथील पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दिलेली होती, पण त्यांच्याकडे तक्रार दिल्यावर सुद्धा ते पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत। नेहमी जसा पोलीस स्टेशनला हद्दीचा प्रश्न येतो तसा तिथे प्रश्न उपस्थित राहिला की बुवा ही हद्द ही आमच्या अंतर्गत येत नाही। नाशिकवाल्यांनी मुंबईवाल्यांना कळवलं आणि आता मुंबईवाले नाशिकवाल्यांना कळवत आहेत, तर मला न्याय भेटावा या मागणीसाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टिंकू तलरेजा म्हणून एक कपड्याचा व्यापारी होता, ते दिलेले होते, तर त्याला पोलिसांनी त्या पाशातून सोडवावं म्हणून त्याने पोलिसांकडे तक्रार अर्ज केलेला होता। पण उलट पक्षी तेथील असलेले पोलीस कर्मचारी यांनी सांगितलं की तुम्ही 20% पैसे घेतले होते तर आता 30% पैसे घ्या, पण ह्या महिलांना ताबडतोब पैसे द्या आणि हे पैसे तो पोरगा देऊ शकत नव्हता। म्हणून मी समजवण्याचा प्रयत्न पोलिसांना केला, तर त्याच्यात पोलिसांची भूमिका ही चुकीची असल्यामुळे, त्यांना माझ्यावर कुठेतरी द्वेष असल्यामुळे त्यांनी त्या महिलेला हाताशी धरून माझ्यावर खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याला संदीप गावित यांनी पुष्टी देऊन मला अटक केलेली होती। भवारी साहेब, DYSP संदीप गावित साहेब आणि त्या गुन्ह्याचा तपास करणारे ललित धांडे आणि गीते अशा 3 कर्मचारी आणि 2 अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केलेली आहे। जळगाव येथील रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक 2 नंबरचे धंदे चालू आहेत, अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत आणि अशा तक्रारी जवळपास 16 तक्रारी राजकीय, स्थानिक नागरिक आणि अनेकांनी केलेल्या असून पोलीस अधीक्षकांकडे त्या तक्रारी आहेत, पण तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत गुंजाळ म्हणून ते त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालतायत आणि आतापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। जर नागरिक त्रस्त आहेत, त्यात पोलीस स्टेशनमधील सगळे कर्मचारी त्रस्त आहेत आणि अनेक तक्रारी येऊन सुद्धा त्याला पाठीशी का घातलं जातंय हे समजत नाही। पोलीस अधीक्षकांवर कोणाचा दबाव आहे याचं उघड व्हावं, कारण जर नागरिकांना त्रास होत असेल तर अशा कर्मचाऱ्यावर कारवाई होणे गरजेचं आहे। कोण आहे तो कर्मचारी? त्या कर्मचाऱ्याचं नाव संजय सपकाळे असं समजतं। त्याच्यावर पिंपराळ्यातल्या काही महिलांनी एका वकिलाच्या भावाने पण तक्रार केलेली आहे। अशा तब्बल 16 तक्रारी आहेत असं सगळ्या ठिकाणी बोललं जात आहे, पण पोलीस अधीक्षक त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे। एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाने सुद्धा त्याच्यावर तक्रार केलेली होती, पण शेवटी त्या कर्मचाऱ्याने त्यांना कुठेतरी दबाव आणून ते शांत केलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा, वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी सुद्धा सांगितल्यावर त्या कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई होत नाही। असा कोणता राजकीय दबाव पोलीस अधिकाऱ्यांवर आहे हे समजत नाही। जर अशा पद्धतीने जर पोलीस कर्मचारी वागत असतील आणि त्यांना पाठबळ दिलं जात असेल तर हे जळगाव शहरासाठी जी वाढलेली गुन्हेगारी याच्यासाठी हे फार घातक आहे। तरी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करावी ही विनंती।